अतिशय महत्त्वाची बातमी आहे सर्वसामान्य नागरिकांसाठी। 14 ते 18 मे दरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह वीज आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। गुजरात राज्यात 14 आणि 15 मे रोजी अशा हवामानाची शक्यता आहे। हवामान विभागाने शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन केलंय। वादळी वाऱ्यामुळे झाड पडणं, विजेचे खांब कोसळणं किंवा नुकसान होणं अशा स्वरूपाच्या अडथळ्यांची शक्यता निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात येते। अधिक माहिती घेऊयात रेवती हिंगवीच्याकडनं। रेवती, सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे 14 ते 18 मे तब्बल 4 दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह वीज आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे। हा नेमका अवकाळी आहे की ज्या पद्धतीचा आपण म्हणतो की पूर्ण मुख्य पावसाळा सुरू होण्यापूर्वी जो वळवाचा पाऊस असतो तो असेल? नक्कीच प्रज्ञा, काल जेव्हा खरं तर IMD म्हणजेच पुणे वेधशाळेचे अधिकारी जेव्हा NDTV मराठीशी संवाद साधत होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की हा पूर्णपणे अवकाळी पाऊस आहे आणि गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघतोय की मराठवाडा असू दे किंवा मध्य महाराष्ट्र असू दे बराच फटका हा अवकाळी पावसाचा पडलेला पाहायला मिळतोय। आता देखील जर आपण बघितलं तर पुणे शहरात देखील पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यासोबतच आता भारताचं जे हवामान खातं आहे त्यांनी देखील अशी शक्यता वर्तवलेली आहे की 14 मे ते 18 मे पर्यंत पावसाचे आणि वादळी वाऱ्याचे अलर्ट हे देण्यात आलेले आहेत। त्यासोबतच 14 मे ते 18 मे 30 ते 50 किलोमीटर प्रति तास अशा वेगाने हे वादळी वारे देखील असतील आणि त्यासोबतच 14 आणि 15 मेला 50 ते 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने गुजरातमध्ये देखील पावसाची आणि वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवलेली आहे आणि तर काही ठिकाणी 70 किलोमीटर प्रति तासाने वादळी वाऱ्यांची शक्यता ही वर्तवलेली आहे आणि 15 मेला मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवलेली आहे। जसं तुम्ही माझ्या आजूबाजूला देखील बघू शकतात की पुणे शहरात देखील आत्ता काही अंशी पावसाला सुरुवात देखील झालेली आहे। आपण जसं काही काळापासून बघतोय, जसं मी मगाशी उल्लेख केला या गोष्टीचा की अनेक जे महाराष्ट्रातले भाग आहेत, मराठवाडा असू दे किंवा पश्चिम भाग असू दे, तिकडे पावसाला सुरुवात झालेली अवकाळी पावसाला खरं तर, आणि त्याचा फटका हा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात हा पडू लागलेला आहे। त्यासोबतच भारताचं जे हवामान खातं आहे त्यांनी देखील अलर्ट जेव्हा दिलेला आहे तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की सामान्य जनता, शेतकरी यांनी अलर्ट राहायला पाहिजे, कारण काही ठिकाणी मुसळधार पाऊस, काही ठिकाणी वादळी वारं किंवा काही ठिकाणी माध्यम असा पाऊस याची शक्यता वर्तवलेली आहे। तर जेव्हा मुसळधार पाऊस पडतो किंवा पाऊस असतो किंवा वादळी वारं असतं तेव्हा विजेचे खांब पडणं, शेतकऱ्यांचं नुकसान होणं अशा प्रकारच्या घटना हे वारंवार घडतात। त्यामुळे अलर्ट राहण्याचे संकेत हे हवामान खात्याने दिलेले आहेत। आणि जसं मगाशी मी म्हणलं की काल जेव्हा पुणे वेधशाळेचे अधिकारी NDTV मराठीशी संवाद साधताना म्हणलेले आहेत की या वर्षीचा मॉन्सून हा किमान 10 ते 15 दिवस अलीकडे येण्याची शक्यता आहे। केरळामध्ये त्याची सुरुवात देखील झालेली आहे। एक चक्र जे आहे ते समुद्रात तयार झालेलं आहे, त्यामुळे हे सगळं जे पावसाळी वातावरण आहे किंवा अवकाळी जे पाऊस आहे त्याचे परिणाम आपण पश्चिम भारतात बघत आहोत। तर आता जसं भारताच्या हवामान खात्याने सांगितलेलं आहे तसंच आत्ता सध्या पश्चिम जे भाग आहे भारताचा तो सध्या अलर्ट मोडवरती आहे आणि पुढचे 4 दिवस माध्यम ते मुसळधार पाऊस अशा विविध ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रेवती।